आज आपण इन्स्टंटली बिना भाजणीची पण भाजणीसारखीच एकदम खमंग कुरकुरीत खुसखुशीत ही चकली बनवून तयार होते। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चकली बनवण्यासाठी इथे मी 1 कप डाळे घेतलेले आहे। हे डाळे एकदम कुरकुरीत आहेत, त्यामुळे भाजायची गरज नाही। जर डाळे साधळलेले असतील तर हलकसं मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। हे डाळे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। ह्या डाळीची एकदम फाईन पावडर करून घ्यायची। रवाळ किंवा दाणेदार असं ठेवायचं नाही, त्यामुळे चकलीचे तुकडे पडतात। अशी एकदम फाईन पावडर वाटून घ्यायची। आता ह्या पिठाला चाळणीने चाळून घ्यायचे, त्यामुळे एकसारखं पीठ तयार होतं। काही डाळीचे तुकडे किंवा बारीक दाणे वगैरे राहिले असतील तर त्या चाळणीत निघतात। इथे मी राशनचं तांदूळ गिरणीतून दळून आणलेलं होतं, ते मी 4 वाटी घेणार आहे। हेही पीठ चाळूनच घ्यायचं। आता ज्या कपाने आपण डाळे घेतलेले होते त्याच कपाने 4 कप तांदळाचं पीठ, तेही दाबून दाबून भरून नाही घ्यायचं, तर हलकंसं एकसारखं पीठ कपाने भरून घ्यायचं। आता हे पीठ आपण असंच ठेवून देऊ। तोपर्यंत आपण गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये ज्या कपाने आपण 1 कप डाळे आणि 4 कप तांदळाचं पीठ घेतलं होतं, एकूण 5 कप हे पीठ तयार झाले, तर तेवढ्याच मापात कपाने 5 कप पाणी घ्यायचे। हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं। पाणी गरम झाले, आता ह्यामध्ये 2 चमचे तेलाच्या केटलीतील 2 पळी तेल टाकायचे। ह्या चकलीला जास्त तेलाचं मोहन लागत नाही। इथे मी काही कोरडे मसाले घेतलेत। 4 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 2 चमचे ओवा, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, हे सगळं ह्या उकळत्या पाण्यात टाकायचे। वरून 5 चमचे तीळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचे। इथे मी तीळ 5 कप पीठ घेतल्याने 5 चमचे तीळ घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले एकत्रित हलवून गॅस लोच ठेवायचा आहे। आता हे पीठ चाळून ठेवलेलं थोडं थोडं टाकून घ्यायचे। गॅस मात्र लोच ठेवायचा आहे। पीठ टाकून झाल्यावर हलवून घ्यायचे। सर्व हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आणि गॅस बंद करून वरती ताट झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत। आता ही उकड आपण एका मोठ्या परातीत काढून घेऊया। अशी उकड काढून घेतल्याने पीठ एकदम मऊसूत होतं, चकली अजिबात तुटत नाही किंवा जास्तीचं तेलही पित नाही, आणि शिवाय एकदम खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीतही होते। पीठ अजून गरम आहे, म्हणून मी वरून थोडंसं गार पाण्याचा शिंतोडा मारून पीठ मळून घेणार आहे। राशनच्या जुन्या तांदळाचं हे पीठ असल्याने वरून थोडंसं पाणी मला लागलेलं आहे, पण आपण जे हे पिठाचं आणि पाण्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। तर इथे हे चकलीचं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्या पिठाला मुरायला वगैरे ठेवायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी ह्याची उकड काढून घेतली। लगेच आपण ह्याच्या चकल्या करायला घेऊयात। जेवढ्या साच्यामध्ये पीठ बसतं तेवढाच गोळा घेऊन थोडासा मळून घ्यायचा आहे आणि मगच साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। इथे मी चकलीच्या साच्यामध्ये चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे। साच्याला आतून तेलही लावून घेतले। जेवढे साच्यामध्ये पीठ बसतंय तेवढं टाकून साचा लावून घ्यायचा आणि हे जे चकलीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचे, त्यामुळे पीठ चांगलं गरमही राहतं आणि नरमही राहतं। एका ताटामध्ये चकली पाडून घेऊयात। एकदम मस्त अशी ही चकली पडते, बघू शकता, अजिबात तुटत नाही। कशीही फिरवा, चकली एकदम परफेक्टच होते। चकल्या आपल्याला लहान मोठ्या जेवढ्या आकारात पाहिजेत तेवढ्याच आकाराच्या पाडून घ्यायच्या। उचलतानाही बघू शकता अजिबात तुटत वगैरे नाहीत, अगदी सहज उचलल्या जात आहेत। ह्याचं कारण म्हणजे चकलीचं पीठ हे चांगलं परफेक्ट झालेलं आहे। तर इथे मी एका ताटात 6 चकल्या पाडून घेतलेत। आता ही चकली आपण लगेच तळून घेणार आहोत। तेल मी अगोदरच ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं। चकली तळण्यासाठी तेल मात्र चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच तेलात चकली सोडायची। चकली तेलात सोडल्यावर गॅस मात्र नंतर लो मिडियम करून तळून घ्यायच्या। ह्यामुळे चकली एकदम आतपर्यंत तळली जाते, नरम पडत नाही। चकली भाजण्याची एक पद्धत आहे। जर चकली मोठ्या गॅसवर गरम गरम तेलातच भाजली तर ती वरून तर तळली जाते,
पण आतमध्ये कच्चीच राहते आणि कच्ची राहिल्याने ती नरम पडते आणि त्या चकलीला खमंगपणा कुरकुरीतपणा अजिबात येत नाही। जर मीडियम गरम तेल म्हणजे थोडंसं चांगलं मीडियम तेलात चकली टाकून नंतर गॅस लो मीडियम करून चकली जर तळून घेतल्या तर चकली आतपर्यंत तळली जाते, शिवाय एकदम खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली तयार होते। चकली करताना ह्या जर टिप्स लक्षात ठेवल्या तर चकली बिघडण्याचा चान्सच राहत नाही। चकली तळली की नाही हेही कसं ओळखायचं? ज्या वेळेस चकली तेलात सोडतो त्यावेळेस खूप सारे बुडबुडे येतात आणि चकली पूर्णपणे तळत आली की तेलाचे बुडबुडे कमी होतात, म्हणजेच पूर्णपणे बंद होतात। त्यावेळेस समजायचं की चकली चांगली आतपर्यंत तळली गेली, मग काढून घ्यायच्या। तर इथे सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता किती मस्त एकसारख्या थोड्याशा बारीक मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला एक तोडूनही दाखवते, बघू शकता किती कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत। बिना भाजणीची एकदम इन्स्टंटली चकली बनवून तयार झालेली आहे। तुम्हालाही आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।